काँग्रेसचे माजी मंत्री आणि कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी सांगलीतल्या कंत्राट हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि या ठिकाणी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेची थकीत 1.5 कोटीची बिलं मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या घटनेच्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी तांदुळवाडीमध्ये हर्षल पाटील कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं तातडीनं राज्यातल्या कंत्राटदारांचं थकीत बिल प्राधान्यानं दिलं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। परंतु जी परिस्थिती उद्भवली आणि ज्या परिस्थितीमुळे अशा एका तरुणाला हे कृत्य करावंसं वाटलं, मला वाटतंय हे सरकारचं तर निश्चित अपयशच आहे। कारण की एका बाजूला अनेक घोषणा चालू आहेत, परंतु दुर्दैवानं बिलं मात्र निघत नाहीत। हे वास्तव आज महाराष्ट्राच्या समोर आहे आणि म्हणून सरकारनं याबाबत तातडीनं पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून असे जे तरुण मुलं स्वतःच्या पायावर स्वकर्तृत्वावर या राज्यामध्ये काम करत आहेत, किमान त्यांना एक आधार मिळेल। एका बाजूला नोकरीची कमतरता, दुसऱ्या बाजूला कामं करून पोट भरतायत, संसार करतायत। अशांचं आता परिस्थिती घरची त्याची बघितलं तर लक्षात येईल, सगळं घर उघड्यावर पडले अशी परिस्थिती।